सर्व दर्शकांना माझा प्रश्न आहे, तुम्हाला काय वाटतं की देवाने मानवाची निर्मिती का केली? आपला असा विश्वास आहे की चर्चमध्ये जाणारा प्रत्येक व्यक्ती स्वर्गात जाईल? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी केवळ बायबल शोच्या खोलीत जाऊया. उत्पत्ती 1 अध्याय 28. देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. ती आपल्या सत्तेखाली आणा आणि समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी त्यावर सत्ता चालवा. बायबलमध्ये येशूने देवाची इच्छा आणि तरतूद स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या बोधकथांचा वापर केला. मत्ती 13:34 मध्ये लिहिले आहे, लोकांना बोधकथा सांगण्यासाठी येशूने नेहमीच गोष्टींचा उपयोग केला आणि विश्लेषणाशिवाय तो त्यांच्याशी बोलला नाही. येशूने लोकांना सांसारिक माध्यमातून शिकवले कारण ते आत्मिक क्षेत्रांना समजू शकत नव्हते. येशूचे बहुतेक दाखले नांगरणीशी संबंधित आहे, जसे की पेरणारा मोहरीचा दाणा, गहू आणि जंगली झाडे यांचे दाखले, द्राक्षमळ्यातील कामगार आणि अन्यायी व्यवस्थापकाची बोधकथा. त्याचप्रमाणे शेतकरी जमीन साफ करतो, बियाणे पेरतो, पिकांची काळजी घेतो आणि फळे काढतो. ज्याप्रमाणे शेतकरी जमीन साफ करतो, बियाणे पेरतो आणि पिकांची काळजी घेतो आणि फळे काढतो, त्याचप्रमाणे देव देखील मानवांसह पृथ्वी नांगरतो. कापणीची वेळ आली की गहू स्वर्गात गोळा केला जाईल. योहन्ना 1 अध्याय म्हणतो, सुरुवातीला एक शब्द होता आणि शब्द देवाबरोबर होता आणि शब्दच स्वतः देव होता. याचा अर्थ असा की काळाच्या सुरुवातीपासून विश्वात देव एकटाच होता. जसा काळ पुढे सरकत गेला तशी देवाची इच्छा होती की अशी लोक असावीत ज्यांच्याशी तो बोलू शकेल आणि प्रेम वाटू शकेल. देव जरी त्यांच्याकडे दैवी स्वभाव आणि मानवता दोन्ही असूनही देवाला सर्व काही स्वतःपूर्ण ठेवण्यापेक्षा ते सर्व वाटायचे होते. आपल्या हृदयातील इच्छेसह देवाने मानवाला जोपासण्यासाठी योजना तयार केली. देवाने देवपिता, देवपुत्र आणि देव पवित्र आत्मा म्हणून त्रिमूर्ती निर्माण केले. देवाने देव पिता, देवपुत्र आणि देव पवित्र आत्मा म्हणून त्रिमूर्ती निर्माण होण्याच्या आधी विश्वाचे रहस्यपणे विभाजन केले. मानवी संवर्धनाचे संचालक म्हणून प्रत्येकाने महत्वाची भूमिका बजावली. देवपिता, देवपुत्र, तारणहार आणि पवित्र आत्मा संपूर्ण तारण मिळवण्यासाठी मदतनीस म्हणून मानवजातीची निर्मिती होण्यापूर्वी सर्वात योग्य क्षणी त्रिएक देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. पहिला मानव आदम, त्याच्या पापांपासून देव मानवजातीला मार्गदर्शन करत राहिले. इतिहास हा जीवन आणि मृत्यूचे निरीक्षण करतो, तसेच भाग्य आणि दुर्दैवाचे नियंत्रण करतो. खऱ्या संततीला प्राप्त करण्यासाठी हे होते, जो देवाचे हृदय समजून घेऊ शकतो आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करू शकतो. कल्पना करा, एका कुटुंबात 4 लोक आहेत. सर्वात मोठा मुलगा नेहमीच आज्ञा पाळतो आणि कधीही वैयक्तिक मते किंवा भावना व्यक्त करत नाही. सर्वात लहान मुलगा कधी कधी त्यांच्या पालकांना त्रास देतो, पण तो पश्चाताप करतो आणि तिला प्रेमाने मिठी मारतो आणि त्यांच्या भावनाही व्यक्त करतो. दोघांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कोण आवडेल? एखाद्या कुटुंबात स्वयंपाक किंवा साफसफाई करणाऱ्या कामगारांमध्ये म्हणजे कामांमध्ये मदत करणारा रॉबर्ट असेल तर काय होईल? रॉबर्ट खऱ्या बाळापेक्षा गोंडस असतील का? रॉबर्टचे इतके फायदे असले तरी ते मुलांची जागा घेऊ शकत नाही. सर्वात अनेक महान देवदूत आणि स्वर्गीय सैन्य आहेत, परंतु देवाने असे मूल निर्माण केले, इच्छा केली आनंदाने आणि स्वतःच्या भावनेने आणि स्वेच्छेने, जो आज्ञा ऐकेल. म्हणून देवाने मानवाला स्वतंत्र इच्छा शक्तीने निर्माण केले आणि आपल्याला वचने दिली. देव खऱ्या मुलांची वाट पाहतो. नांगरणी करणे, बियाणे पेरणे आणि त्यापासून फळे मिळवणे, त्यामध्ये शेतकऱ्याचे कठोर परिश्रम असतात. देवाने आदम आणि हवा यांना मानवी नांगरणीच्या कामाद्वारे खऱ्या संततीसाठी पहिले बीज पेरले. जेव्हा आपल्या हृदयाची भूमी सत्याने भरलेली असते, पृथ्वीच्या मातीपासून बनवलेला माणूस देवाचा खरा मुलगा बनू शकतो. आणि परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवर माणसाची दुष्टता मोठी आहे आणि
त्याच्या मनातील विचार म्हणून फक्त वाईट गोष्टी सतत घडत राहतात आणि परमेश्वराला पृथ्वीवर मानव निर्माण केल्याबद्दल पश्चाताप झाला आणि तो त्याच्या मनात खूप दुःखी झाला. माणूस वाईट होईल आणि पाप करेल हे देवाला माहित नव्हते का? देव सर्वज्ञ आहे आणि त्याने काळाच्या सुरुवातीपासून सर्व काही पाहिले होते, ज्याच्यामध्ये मानवजातीची निर्मिती, पालनपोषण करण्याची योजना देखील समाविष्ट आहे. देवाचे कारण पालकांच्या दृष्टिकोनातून समजू शकते, मग ते मुलांना जन्म देणे असो किंवा त्यांचे संगोपन करणे असो. 9 महिने गर्भधारणाचा काळ आणि त्यानंतर बाळाचा जन्म हा आव्हानात्मक असतो, शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या थकवणारे आणि वेदनादायक असू शकतो. मुलांना वाढवताना दिवस रात्र खूप त्याग आणि आव्हाने लागतात. पालक मुलांना जन्म देण्याचा निर्णय घेतात कारण त्यांना खरे प्रेम व्यक्त करायचे असते. जेव्हा त्यांची मुले त्यांचा मनापासून आदर करतात, त्यांची सेवा करतात आणि त्यांना प्रेम दाखवतात, तेव्हा पालकांना किती आनंद होईल. देवाचा असा विश्वास होता की खरी मुले उदयास येतील, ज्यांच्यासोबत तो त्यांचे शाश्वत प्रेम सामायिक करू शकेल. आणि लोक विश्वासघाती, भ्रष्ट, अशांतता दाखवतील हे माहीत असूनही त्याने स्वेच्छेने नांगरणी केली. शेतकरी जमीन नांगरण्यासाठी, बियाणे पेरण्यासाठी आणि मशागत करण्यासाठी कठोर परिश्रम करतात, कारण त्यांना वाटते की पीक पिकल्यानंतर त्यांना भरपूर उत्पन्न मिळेल. तथापि कापणीच्या वेळी पेंडा देखील धान्य मिसळला जातो. शेतकरी पोत्यांमध्ये गहू गोळा करतात, पण पेंडा आगीत जाळतात. त्याचप्रमाणे मनुष्याच्या नांगरणीच्या शेवटी गहू भुसांपासून वेगळे करेल. मत्तया 3:12 मध्ये लिहिली आहे, त्याची सुपाची चाळणी त्याच्या हातात आहे आणि तो त्याचे खळे पूर्णपणे स्वच्छ करेल आणि तो त्याचे गहू कोठरात गोळा करेल, पण भुसा न विझणाऱ्या आगीत जाळून टाकेल. न्यायाच्या दिवशी देव विश्वासणाऱ्यांना गव्हासारखे स्वर्गात गोळा करेल, पण तो भुसा प्रमाणे माणसांना नरकाच्या न विझणाऱ्या अग्नीत टाकेल. गहू अशा लोकांचे प्रतिनिधित्व करतो जे येशू ख्रिस्ताला स्वीकारतात, सत्यात जगतात आणि देवावर प्रेम करतात आणि देवाचे प्रेम प्राप्त करतात. ते अशा पुत्रांचे आहेत, प्रकाशाचे पुत्र आहेत, ज्यांनी देवाची हरवलेली प्रतिमा परत मिळवली आहे आणि वचनाचे पालन केले आहे. भुसा अशा लोकांचे प्रतिनिधित्व करतो जे येशू ख्रिस्ताला स्वीकारत नाहीत किंवा पोकळ आश्वासनासह त्यांचा विश्वास व्यक्त करतात. जे लोक वचनाऐवजी सांसारिक आणि पापी इच्छानुसार आपले जीवन जगतात, प्रेमळ देव तो भुसा नरकाच्या अग्नीत टाकतो. 1 तिमोथेय 2:4 मला सांगते की ज्याला सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांना सत्य समजावे असे वाटते. देवाची इच्छा आहे की प्रत्येक मानवाचे तारण व्हावे आणि तो आपल्या तारणाच्या मार्गावर नेण्यासाठी अनेक मार्गांनी त्यांचे प्रेम दाखवतो. तथापि असे देखील लोक आहेत जे सतत देवाच्या इच्छे विरुद्ध वागतात आणि स्वतःच्या इच्छेने नियमांचे उल्लंघन करतात. उपदेशक 3:18 मध्ये लिहिल्याप्रमाणे ते देवासमोर पशु आणि भुसांसारखे आहेत, कारण त्यांनी मानव म्हणून त्यांचे मूल्य गमावले आहे. आपण किती वेळा लोकांना खूप वाईट गोष्टी करताना पाहतो आणि म्हणतो की ते प्राण्यांपेक्षाही वाईट आहे, परंतु मानवांमध्ये एक शाश्वत आत्मा आणि आत्मा आहे जो प्राण्यांप्रमाणे पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही, जसे आत्म्यांशिवाय. तसेच ते गव्हासारख्या विष्णू असणाऱ्यांसह स्वर्गात प्रवेश करू शकत नाही. म्हणूनच देवाला स्वर्गापेक्षा नरकाचे स्थान वेगळे करण्याशिवाय पर्याय नव्हता. इथे ते एका शेतकऱ्यासारखे आहे जो गव्हासोबत भुसा कोठरात साठवत नाही. जर पापाने भरलेल्या भुसासारख्या लोकांना गव्हासोबत स्वर्गात प्रवेश दिला तर मग स्वर्गाचे राज्य पाप आणि वाईटाने कायमचे कलंकित होईल. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी वर्षभर पिकाची पेरणी आणि कापणी चालू राहते, त्याचप्रमाणे नरकाचे स्थान निश्चित आहे आणि ते देवाच्या प्रेमामुळे येते. ज्याप्रमाणे देव माणसांना नांगरणीला रोखत नाही, त्याचप्रमाणे देवाने बायबलद्वारे त्यांचे हृदय आणि इच्छा प्रकट केली, जेणेकरून त्याचे प्रेम नूह, मोशे, एलिया, पेत्र, पौल यासारख्या विश्वासणाऱ्यांच्या पूर्वजांच्या द्वारे पसरले.
आजही देव मानवजातीला जोपासत आहे आणि सतर्क राहा आणि जागरूक राहण्याचा त्याच्या गरजेवर भर देत आहे. ज्याप्रमाणे पृथ्वीवर प्रत्येक गोष्टीला सुरुवात आणि शेवट असतो, त्याचप्रमाणे देवाने मानवजातीची जोपासना देखील केली आहे. प्रकटीकरण 22:13 म्हणते की मी अल्फा आणि ओमेगा आहे, पहिला आणि शेवटला, सुरुवात आणि शेवट आहे. देव योग्य वेळी मानवाची लागवड पूर्ण करेल. स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केल्यानंतर देवाने 7व्या दिवशी विश्रांती घेतली. एकदा मानवजातीची लागवड पूर्ण झाली की देव निश्चितच प्रत्येकाचा न्याय करेल की ते स्वर्गात जातील की नरकात. गव्हासारखे विश्वासणारे पृथ्वीवरील त्यांच्या कर्मानुसार स्वर्गात प्रतिफल मिळवतील आणि त्यांच्या श्रद्धेच्या पातळीनुसार त्यांना स्वर्गीय निवास देखील दिला जाईल. भुसासारख्या लोकांना नरकात अनंत काळ भोगावे लागतील. आपल्या सर्वांसाठी मला आशा आहे की तुम्ही नांगरणीची देवाची योजना मानव साकार करू शकतील आणि विश्वासणारे गव्हासारखे उदयास याल, जे सुंदर स्वर्गात शाश्वत जीवनासाठी पात्र आहेत. मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. स्वर्गीय पित्या, तुम्ही आम्हाला नरकात पाठवण्यासाठी वाढवले नाही, तर तुम्ही आम्हाला निर्माण केले आणि तुम्ही अजूनही आम्हाला खऱ्या आनंदाने स्वर्गात जाता यावे म्हणून मशागत करत आहात. पित्या, आम्हाला तुमचे महान प्रेम खोलवर अनुभव द्या. आम्हाला प्रकाशाची मुले म्हणून अनुभवण्यास आणि उदयास येण्यास मदत करा, जे वैभव, चांगुलपणा आणि सत्यात रूपांतरित झाले आहे. देवाची खरी मुले होण्यासाठी आम्हाला मार्गदर्शन कर. देवा, आम्ही तुझे आभार मानतो. कृपया सर्व विश्वासणाऱ्यांचं रक्षण करा आणि त्यांना आध्यात्मिक आणि पृथ्वीवर भरपूर आशीर्वाद द्या. त्यांच्या सोबत राहा. मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करते. 넘치는 축복으로 함께하여 주옵소서. 우리 주 예수 그리스도의 이름으로 기도하옵나이다. आमेन.